हाय हॅलो नमस्कार, मी शीतल माझ्या युट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही सर्वजण कशा आहात? मस्त आहात? आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना। सर्वांना शुभ सकाळ। किती वाजलेले आहेत? 9:45ला 5 मिनिटं कमी आहे। आज मी करणार आहे मस्तपैकी पावभाजी करणार आहे। सगळ्या भाज्या आपल्याकडे आहेत। अशी मिक्स भाजी केली ना, मुलांच्या वेळी पोटात जातात ना, तर मग मुलं ना खूप नखरं करतात, ही भाजी नको ती भाजी नको। तसं आमच्या घरात एक आहे, आकाश ना बटाटा अजिबात खात नाही। मग यात बटाटा आपण घातला का नाही, मुलांच्याही पोटात सगळ्या भाज्या जातात। चला मी तयारी करून घेते। सगळी माझी घरातली कामं आवरलेली आहेत। चहा घेते, आकाश आता देवपूजा करेल। सगळ्या भाज्या मी धुवून घेते, चिरून घेते आणि कुकर लावून घेते। पहिला चहा पिते। भाज्या या अशा चिरून घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आणि यामध्ये मी फ्लावर, बटाटू आणि ढबू मिरची घातलेली आहे। यामध्ये तुम्ही गाजर पण घालू शकता, यात बीट पण घालू शकता। चला आपण यामध्ये आता मसाला जरा घालणार आहे। अगं इथं पण घेतलेला आहे मी मसाला, घातलेला आहे मी पावभाजीचा। शिजताना की नाही पावभाजीचा मसाला घालायचा, खूप छान पावभाजी होते। आणि यामध्ये जरासं मीठ घालणार आहे मी, म्हणजे लगेच शिजते आणि मऊ पण पडते। आणि मी अशी मोठीच फोडं ठेवलेली आहे बघा, फ्लावरची पण अशी मोठीच फोडं ठेवलेली आहेत, कारण की असं बारीक करायला मला सोपं पडतंय ते, म्हणून मी असं मोठं केलेलं आहे। चला आपण कुकर लावून घेऊया। पाणी घालायचं, शिजताना ना त्यानं पावभाजी मसाला घालायचा, खूप छान पावभाजी होते। यात मी वाटाणा घातलेला नाही, फोडणी देताना मी वाटाणा घालते, कारण ती वाफवून फक्त काढते। पावभाजी करायची माझी पद्धत वेगळी आहे ते ना, मला वाटते प्रत्येकाची पावभाजी करायची पद्धत पण वेगवेगळी असू शकते। जे तुमच्याकडे वाळले वाटाणा असतात ना, ते रात्री आपण भिजत घालायचे आणि आत्ता ह्यात ज्यावेळेला कुकरमध्ये आपण घालणार आहे ना, त्यावेळेला तुम्ही ते वाटाणे यात घातला तर सुद्धा चालते। 5 शिट्ट्या देणार आहे, कारण आपल्याला गीर पाहिजे आहे। आकाशची पूजा पण झालेली आणि कुकर पण झालेला आहे। 5 शिट्ट्या दिल्यात मी, गार झालाय कुकर। ते गरम असतानाच बारीक करून घ्यायचं, म्हणजे लगेच बारीक होते। मी तयारी पण सगळी करून घेतलेली आहे। हे बघा किती छान शिजले, बघा मस्त शिजलेला आहे। म्हणून जास्त जर शिट्टी दिली ना गिरच होते, आपल्याला गिरच लागणार आहे, कारण की आपण मॅश करणार आहे ना। आता आपण मसाला घातल्यामुळे की नाही खूप छान वास यायला लागलाय। आता हे सगळं असं चाळणी घ्यायचं आणि चाळणीत असं घालायचं, सगळ्या भाज्या असं चाळणीत घालून घ्यायच्या। बघा असं पाणी निघतंय, हे पाणी आपल्याला लागणार आहे। हे सगळं आता सगळंच हे बारीक करून घ्यायचं। आता साधा असं केलं तर सुद्धा होते, बघा किती गिर झाले बघा। असंच बारीक करायचं आपल्याला, लगेच बारीक होते, कारण जास्त शिजल्यामुळे की नाही बारीक लगेच होते। मी कांदा भरपूर चिरलेला आहे, 15 कांदा घेतलेले आहेत मध्यम आकाराची, आणि जर मोठी असली तर एक 10 घेतलं तर सुद्धा चालते, कारण पावभाजीला कांदा भरपूर लागतो। आणि ही 2 टोमॅटो घेतलेले आहेत, एक मोठा घेतला तर सुद्धा चालते, जास्त घेतलं तर आंबट होते पावभाजी। आलं आणि लसूण घेतले मी फोडणीसाठी। चला आता फोडणी टाकूया। याचा थोडा मी कांदा जरा खायला पण काढणार आहे। इथं मी गॅस चालू पण केला आणि कढई पण ठेवलेली आहे गरम करायला। कढई चांगली गरम झालेली आहे। यामध्ये थोडंसं तेल घालायचं, यामध्ये थोडंसं बटर पण घालायचं, कांदा घालायचा। पावभाजी मी जास्त करणार आहे ना, त्यामुळे मी 8 चमचे तेल घेतलेलं आहे आणि थोडं बटर घातले, आणि बटर मी अजून जरा वापर करणार आहे पावभाजीमध्ये। जितकी तुम्ही बटरचा वापर कराल ना पावभाजीमध्ये, तितकी छान टेस्ट येते। चांगला आता गुलाबी होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा, दोन्ही एकदम आता चांगलं भाजून घ्यायचं।
पावभाजीला कांदा एकदम बारीक लागतो, त्यामुळे मी चॉपरमध्ये बारीक केलेला आहे. तुमच्याकडे चॉपर नसलं तर मग एकदम बारीक चिरलं पाहिजे कांदा. यात आपण आलं लसूण घालायचं, छानपैकी भाजून घ्यायचं कच्चापणा जाऊपर्यंत आलं लसूणचा. तर ही वटाणे आहेत ना, वल्ल वटाणे मी ह्यातच घालणार आहे. वटाणं पण त्यातनं शिजून निघते वाफेवर. चमचमीत पावभाजी खूप छान लागते बघा. नक्की वटाणं तुम्ही वेगळं पण वापरून घेऊ शकता किंवा तुम्ही ह्यातच सगळं मिक्स करून शिट्टी पण देऊ शकता, म्हणजे शिजताना सुद्धा पण घालू शकता. खरं त्यातच सगळं असं म्हणजे वाटाणं सगळं गिरगिर होते म्हणताना मी असं करत असते की असं वापरून घेते. कांद्यासोबतच ते पण शिजलं जातं. वाफ काढून घेते. अशी वाफ काढून घेतली ना, वटाणं पण खूप छान शिजतात. कांदा पण आपला छान भाजलेला आहे. यामध्ये आता सगळी मसाले घालायचे बघा. शिजलेला आहे. मिरची पावडर घालायची, पावभाजी मसाला घालायचा, हिंग घालायचं, हळद घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं. ही सगळ्या भाज्या मॅश केलेल्या सगळ्या यात घालायच्या. सगळं मिक्स करून घ्यायचं. ह्यात पाणी घालायचं. आपण पाणी घालायचं लागल तेवढंच. लई घातलं तर पातळ होईल. अजून लागणार आहे मला. यात आपण नंतर उकळी आली की नाही चव घेऊन बघायची. पावभाजी मसाला जर कमी वाटत असला तरी पण घालायचं. यामध्ये मी किचन किंग मसाला पण घालणार आहे. पावभाजी मसाला घातला तरी किचन किंग मसाला घालायची काही गरज लागत नाही. किचन किंग मसाल्याने पण खूप छान टेस्ट येते पावभाजीला. सगळंच पाणी लागलं मला. असं व्हायला पाहिजे. आता चांगल्या उकळ्या काढून घ्यायच्या छानपैकी. वास खूप छान यायला लागला. यामध्ये मी कलर घालणार आहे. तुम्ही जर बीट घातला तर कलर घालायची काही गरज लागत नाही. मी कलर जरा घालणार आहे. फक्त रंग छान येते म्हणून कलर घालायचा. आता उकळी येऊ दे तोपर्यंत इकडं मी पाव भाजून घेते बटरमध्ये. आता उकळी चांगली आली की नाही त्यावर आणि जरासं बटर घालायचं. आपण पहिल्यांदा तुम्ही जर पावभाजी करत असाल ना तर चाकून बघायचं. मीठ कमी पडू शकतं किंवा मसाला कमी पडू शकतो. कमी जर पडला तर आपण घालायचं. एकदा दोनदा केलं की नाही मग आपल्याला अंदाज येतो. मी तर तवा ठेवलेला आहे, गरम झालेला आहे. आता पाव भाजून घेऊया आपण. पहिला बटर घालायचे. पावभाजीचे की नाही असं पाव मिळतं. यावर जरा असं बटर लावायचं आणि आता चांगलं भाजून घ्यायचं. असं चांगलं भाजून घ्यायचं. काढून घेते आता. बघा एवढं भाजून घेतलेलं आहे मी बटरमध्ये पाव. आणि थोडंसं ते पावभाजीमध्ये पण भाजून घेतलेलं आहे. बघा इथं आपली पावभाजी पण झाल्या मस्तपैकी. त्यामध्ये बटर घालायचं. खूप छान चव येते. आपली चमचमीत पावभाजी आपली तयार झालेली आहे. 5 मिनिटात ही रेसिपी होत्या. चला तैनो या तुम्ही पण सर्वजण पावभाजी खायला. चमचमीत पावभाजी. पावभाजी अशी रेसिपी आहे 5 मिनिटात होत्या. जास्त वेळ लागत नाही तैनो. नक्की करून बघा. चला इथंच व्हिडिओ जॉईन करते मी. हा जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.